हॅलो अँड वेलकम. आपला मॅथ पार्ट 2 मधला 5th चॅप्टर आणि हे 3rd लेक्चर आहे ह्या लेक्चर सिरीजमधलं. ओके, 5.1चे 3 क्वेश्चन आपण ह्याच्या आधी केलेले आहेत. 4 क्वेश्चन केलेले आहेत आणि आता उरलेले 3 क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. त्यापैकी हा पहिला क्वेश्चन 5th क्वेश्चन काय सांगतो, डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम. इथं पॅरलेलोग्राम मी काढलेलं आणि हे जे आहे ना हे ए सी हे ह्याचं डायगोनल आहे. ओके, डायगोनल ऑफ अ पॅरलेलोग्राम इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट ओ. म्हणजे हे जिथं कट करतायत ना ह्या पॉईंटचं नाव काय, ओ नाव आहे. आणि ए ओ किती आहे 5, बी ओ किती आहे 12 आणि ए बी किती आहे 13. हे सगळं काही मी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आता काय सांगतंय की हे जे डायग्राम आहे, हे जे पॅरलेलोग्राम आहे हे रोम्बस आहे, हे प्रूफ करा. मग कसं प्रूफ करणार आपण रोम्बस आहे बघा. पॅरलेलोग्राम आणि रोम्बस तुम्हाला मी स्टार्टिंगमध्ये सगळ्याचे प्रॉपर्टीज आणि काय म्हणजे समजा आपल्याला रोम्बसला पॅरलोग्राम म्हणता येईल का सगळ्या पॅरलोग्रामला रोम्बस म्हणता येईल, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातलं जर तुम्ही थोडंसं आठवलं तर तुम्हाला काय आठवतं की ऑपोजिट साईड सेम असतात का रोम्बसमध्ये, येस. ऑपोजिट अँगल सेम असतात का, येस. डायगोनल बायसेक्ट करतात का, येस. हे तर सगळं काही पॅरलोग्राम सारखं झालं. मग एक्स्ट्रा काय, तर रोम्बसमध्ये एक्स्ट्रा हे आहे की रोम्बसचे जे डायगोनल्स आहेत है ना, म्हणजे आता ह्यालाच मी थोडंसं मोठं करून काढते ह्याच डायग्रामला. ठीक आहे, म्हणजे समजा ह्याला जर मी रोम्बस म्हणणार तर रोम्बसमध्ये एकतर सगळे साईड इक्वल आहेत, पण सगळे साईड इक्वल दाखवायला आपल्याला ना खूप लांबलचक हे होऊन जाईल आणि तेवढं काही इन्फॉर्मेशन दिलेलं पण नाही. आपल्याला जेवढं इन्फॉर्मेशन दिलं त्यानुसार आपण काम करायचं. इन्फॉर्मेशन म्हणजे आता पॅरलेलोग्राममध्ये काय असते, ऑपोजिट साईड इक्वल असतात, सगळे इक्वल असतात का नाही. त्याच्यामुळे जर का ए बी 13 आहे तर बी सी सुद्धा 13 आहे असं मला म्हणता येणार नाही है ना. मग मी काय करू शकते बघा, आता मी पटकन ह्याला जास्त काही न स्टेप्स वापरता कमी स्टेपमध्ये कसं प्रूफ करू शकते की हे रोम्बस आहे. कसं प्रूफ करू शकते, रोम्बसमध्ये काय असतं, हे जे डायगोनल आहेत ना हे जेव्हा इंटरसेक्ट करतात जिथं कुठं तिथं 90 डिग्रीचा अँगल बनतो. तिथं काय बनतो, 90 डिग्रीचा अँगल बनतो. ठीक आहे, आणि मला बघा ही साईड दिलेली आहे 5, ही साईड दिलेली आहे 12 आणि ही साईड दिलेली आहे 13. म्हणजे माझ्याकडे एक ट्रायंगल यायला लागले जे की राईट अँगल ट्रायंगल आहे, जर हे रोम्बस असेल तर. ठीक आहे, पॅरलेलोग्राममध्ये तर 90 डिग्री असते का, हो नसते. पॅरलेलोग्राममध्ये जर का इंटरसेक्ट करत असतील डायगोनल्स तर 90 डिग्रीचा अँगल बनतो का, नाही बनत, जरुरी नाही. ओके, पण रोम्बसमध्ये गरजेचं आहे. त्याच्यामुळं मला काय प्रूफ करावं लागेल की हे जे अँगल आहे ना हे 90 डिग्री आहे. काय प्रूफ करावं लागेल, हे जे अँगल आहे हे 90 डिग्री आहे. मग बघा हे अँगल जर 90 डिग्री असेल तर ऑपोजिट म्हणजे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल पण 90 डिग्री, हे पण 90 डिग्री, हे पण 90 डिग्री, इथले सगळे अँगल काय होऊन जातील, 90 डिग्री होऊन जातील. मग मला प्रूफ काय करावं लागेल की ते जे अँगल आहे ए ओ बी हे काय आहे, हो 90 डिग्री आहे. ठीक आहे, मग कसं प्रूफ करेल मी, बघा कसं प्रूफ करेल सांगते. आधी सांगू आणि मग प्रूफ पण करू. ओके, हे डायगोनल जोडून घेत आहे मी आणि मला प्रूफ करायचे की हे जे अँगल आहे ना इथलं ए ओ बी हे अँगल काय 90 डिग्री आहे. कसं प्रूफ करणार, मग बघा आपल्याला पायथागोरस थेरम माहिती आहे. पायथागोरस थेरम काय सांगतं की समजा हे एक ट्रायंगल आहे आणि इथं हे जर राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे ह्याचा एक अँगल 90 डिग्री आहे, तर मला काय सांगता येते, तर ही जी मोठी साईड असते ना ही मोठी साईड ह्याला म्हणतो आपण हायपोटेनस. तर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू अपोजिट साईडचा स्क्वेअर आणि बेसचा स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे काय, हायपोटेनस काय इथं बघा एसी आहे, मग एसीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर प्लस बी सीचा स्क्वेअर असं सांगता येतं. किंवा जेव्हा हे ट्रायंगल राईट अँगल असेल, पण आपल्याला सांगितलंय का इथं की हा ट्रायंगल राईट अँगल आहे, नाही. मला प्रूफ करायचं आहे की हा ट्रायंगल राईट अँगल आहे. मग काय करावं लागेल, मग ह्याच्या उलटं जायचं, पायथागोरस थेरमच्या उलटं जायचं. ठीक आहे, पायथागोरस थेरममध्ये त्यांनी आधीच सांगतात की राईट अँगल ट्रायंगल आहे, आपल्याला तसं नाही, आपल्याला त्याच्या उलटं जायचं. मग आपण आधी काय सांगायचं, आपण सांगायचं की हे जे हायपोटेनसचा स्क्वेअर आहे हे ऑपोजिट म्हणजे बाकीच्या दोन्ही साईड ऑपोजिट आणि बेस च्या स्क्वेअरची ऍडिशन केली की येतं. आणि असं जर येत असेल तर त्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हणावं. तर त्या ट्रायंगलला राईट अँगल ट्रायंगल म्हणजेच असा ट्रायंगल ज्याचं की एक अँगल 90 डिग्री आहे असं म्हणावं. म्हणजे मला हे प्रूफ करावं लागेल, जर असं असेल ह्या ट्रायंगलमध्ये जर असं होत असेल की मोठीवाली साईड इक्वल टू बाकी दोन्ही साईडचे स्क्वेअर, तर मग हे राईट अँगल मला प्रूफ करता येईल. मग आता हेच काम मी करणार आहे आणि कसं करणार आहे बघा, करूया पटकन. त्याला इरेज करून टाकते मी आणि मग आपण पटकन सॉल्व्ह करूया. ओके ओके, नाउ लेट्स सी. ओके, गिवन काय आपल्याला, गिवन काय आहे की हे ए बी सी डी काय आहे, इज अ पॅरलेलोग्राम, इज अ पॅरलेलोग्राम गिवन आहे, पॅरलेलोग्राम. ठीक आहे, दुसरं काय गिवन आहे, नंबर 2 मध्ये गिवन आहे की ए ओ किती आहे 5 आहे, बी ओ किती आहे 12 आहे आणि ए बी किती आहे 13 आहे, हे गिवन आहे. टू प्रूफ, प्रूफ काय करायचं आहे की हे जे क्वाड्रिलॅटरल आहे एबीसीडी इज अ रोम्बस. म्हणजेच प्रूफ काय करायचं आहे, रोम्बस दॅट इज, जर रोम्बस असेल तर काय असते, डायगोनल परपेंडिक्युलर असतात. म्हणजे ए बी परपेंडिक्युलर, सॉरी ए सी ना, ए सी डायगोनल काय आहे, हे एका पॉईंट पासून ह्या दुसऱ्या पॉईंट ऑपोजिट व्हर्टायसेसला जर ऍड जॉईन केलं तर त्याला काय म्हणावं, डायगोनल म्हणावं. ठीक आहे, मग आता हे ए सी जे आहे ते परपेंडिक्युलर आहे कशाच्या, बी डीच्या. ओके, मग दॅट इज ए सी
परपेंडिक्युलर बी डी हे प्रूफ करायचं आहे मला. ठीक आहे, कसं प्रूफ करणार बघा. ए सी परपेंडिक्युलर बी डी. मग प्रूफ इन ट्रायंगल ए ओ बी वी हॅव. आता ह्या ट्रायंगल ए ओ बीला बघा तुम्ही, हा जो ट्रायंगल आहे ए ओ बी है ना, हे वाला, याच्यामध्ये बघा साईड्स बघा. सगळ्यात मोठी साईड कोणती दिसायली तुम्हाला? ए बी दिसायली का सगळ्यात मोठी साईड? येस. मग बाकीच्या दोन्ही साईड घेते मी. ठीक आहे, ए ओ घ्यायला आणि ओ बी घ्यायला. मग समजा मी जर असं लिहिलं ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर इक्वल टू ए ओचा स्क्वेअर किती आहे बघा? 5चा स्क्वेअर. ओ बीचा स्क्वेअर किती आहे? 12चा स्क्वेअर. हे किती येतं? 5चा 5चा स्क्वेअर 25 आणि 12चा स्क्वेअर 144. म्हणजे हे किती यायला? 169. आणि हे कशाचा स्क्वेअर आहे? 13चा स्क्वेअर आहे. ओके, हे कशाचा स्क्वेअर आहे? 13चा स्क्वेअर आहे. हे ए ओ आहे, ओ बी ए बी नाही, ओ बी स्क्वेअर. अगेन सेम टू सेम लिहा इथे, ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. अगेन ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर. ओके, नाव सी. आता 13 काय आहे? 13 म्हणजे आहे आपली साईड ए बी. 13 म्हणजे काय? साईड ए बी. मग 13च्या ठिकाणी मी इथं काय लिहिते? ए बीचा स्क्वेअर. का बरं? सिन्स ए बी इक्वल टू 13. का? आणि हे कुठून माहीत पडलं मला? हे गिव्हन आहे. ठीक आहे, मग मला काय भेटलं? ए ओ स्क्वेअर प्लस ओ बी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर. म्हणजे काय? म्हणजे ही जी मोठीवाली साईड आहे ना ए बी, त्याचा स्क्वेअर इक्वल टू ह्या बाकीच्या दोन साईडचा स्क्वेअर. आणि हे असं कुठे येत असतं? राईट अँगल ट्रायंगलमध्ये. त्याच्यामुळे आता ह्याच्या पुढे रिझन काय लिहिणार? देअरफॉर ट्रायंगल ए ओ बी इज अ राईट अँगल ट्रायंगल. आणि हे कुठून कळलं मला? रिझन काय आहे? युजिंग कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थिअरम. ओके ओके, नाव सी. हे कळालं. आता ह्याच्या पुढे काय करायचं? आता मला कळालं की ए ओ बी माझा जो आहे ना, तर मी तर परत डायग्राम काढते मागं जाण्यापेक्षा. हे माझं ए बी सी डी आहे, इथून काढलं होतं ना, हे डी आहे, ए बी सी डी. ओके, आणि हे माझं ट्रायंगल आहे. नीट जोडायचं तुम्ही. आता हा जो ट्रायंगल आहे हा 90 डिग्री आहे, मला कळाला आहे. ठीक आहे, मग आता 90 डिग्री कुठं असेल? हे इथं असेल का 90 डिग्री? नाही. हा जो ट्रायंगल आहे इथं असेल का 90 डिग्री? नाही. मग असतंय काय? आता ह्याच्यामध्ये बघत बसायचं नाही आपण, इथं असतं का तिथं असते. जी सगळ्यात मोठी साईड आहे कोणती आहे? म्हणजे ह्या ट्रायंगलमध्ये, हे ट्रायंगल मी रंगवूनच टाकू का? दुसरा पेन ह्याच्यावर आपण यूज करू कलर, है ना. मग आता हा जो ट्रायंगल आहे मी तर रंगवला आहे बघा, ज्याचे आपल्याला व्हॅल्यूज दिले होते. ह्या ट्रायंगलमध्ये सगळ्यात मोठी साईड काय? ए बी. सगळ्यात मोठी साईड काय? ए बी. तर ए बीच्या समोरचा जो अँगल असतो ना, तो 90 डिग्री असतो. म्हणजे इथं काय? हा वाला जो अँगल आहे, हा वाला अँगल काय आहे? 90 डिग्री. ह्या ट्रायंगलमध्ये हा जो अँगल आहे हा काय आहे? 90 डिग्री आहे. म्हणजे हा सिन्स हां ओके. देअरफॉर अँगल ए ओ बी इज 90 डिग्री किंवा राईट अँगल. मग बघा, ए ओ बी जर राईट अँगल आला, ए ओ बी जर राईट अँगल आला तर काय? तर ह्याच्यावरून तुम्हाला काय कळतं? देअरफॉर बघा, सेगमेंट ए सी, हे ए सी, हे पूर्ण जो डायगोनल आहे ना हा तो. देअरफॉर सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर सेगमेंट बी डी. ओके, सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर सेगमेंट बी डी. हे कळलं मला. आणि हे कुठून कळलं म्हणाल तुम्ही? बघा, इथं जर 90 डिग्री आहे तर इथं पण 90 डिग्री आहे, आणि त्याच्यामुळे हे जे पूर्ण हे आहे ना, आणि इथं पण 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे ही जी लाईन आहे ती ह्याच्या काय आहे? परपेंडिक्युलर आहे, ह्याच्यावर परपेंडिक्युलर आहे ना, हे मला कळलं. मग ना हे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. मग लिहा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इन पॅरलोग्राम, किंवा सरळ लिहा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रोम्बस. ठीक आहे, ह्याच्यावरून मला काय कळतं की हे रोम्बस आहे. कशावरून रोम्बस आहे? कारण की ह्याचे दोन्ही पण डायगोनल जे आहेत ते एकमेकाच्या परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे डायगोनल जेव्हा कट करतात एकमेकांना तर 90 डिग्रीचा अँगल बनतो. ओके ओके, आय होप तुम्हाला कळालं असेल, लक्षात आलं असेल. नाव सी. आता हा पुढचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे काय सांगतं बघा, हे एक फिगर दिलेली आहे तुम्हाला. मग इन द फिगर पी क्यू आर एस अँड ए बी सी आर, हा मोठावाला पी क्यू आर एस बाहेरचा आणि हा आतमधला ए बी सी आर. ठीक आहे, हे असे दोन पॅरलोग्राम आहेत. अँगल पी दिलेला आहे मला, हे अँगल 110 डिग्री दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा, थोड्या वेळासाठी ना तुम्ही विसरून जा की इथं एक आतमध्ये एक छोटासा पॅरलोग्राम आहे. मग तुमच्या काय लक्षात येईल की जर का हा अँगल पी 110 आहे तर याच्या अपोजिट अँगल पण काय असेल? 110 डिग्री आहे की नाही?
राईट. मग हा जर 110 डिग्री असेल तर आता चला ह्या छोट्या पॅरलोग्रामकडं. मग हा जर 110 असेल तर हा पण किती आहे, ह्याच्या अपोजिट आहे म्हणून 110 डिग्री. आणि ऍडजस्टंट अँगल म्हणजे हे लगतचे जे सोबतचे शेजारचे अँगल असतात त्याचं काय सांगते की त्याची ह्या दोघांची ऍडिशन किती असावी, 180 डिग्री. मग त्यापैकी एक आहे 110, 110, दुसरं किती असेल 70. हे इथंच झालेलं आहे ऍक्च्युली हा क्वेश्चन. काहीही विचारलं तुम्हाला सांगता येते. हा पण काय असेल 70, हे 110 आणि हे पण 70. बघा सगळेचे सगळे अँगल आले. आता बघू आपल्याला विचारलंय काय नेमकं. ठीक आहे, ठीक आहे. गिव्हन काय आहे बघा, गिव्हन मध्ये आहे क्वाड्रिलॅटरल PQRS अँड क्वाड्रिलॅटरल ABCR आर पॅरलेलोग्राम. पहिली गोष्ट तर ही दिलेली आहे. दुसरी गोष्ट काय दिलेली आहे, अँगल P इज इक्वल टू 110 डिग्री. ठीक आहे ना. सोल्युशन बघा, लिहा अँगल P इक्वल टू अँगल R इक्वल टू 110 डिग्री. का बरं, सिन्स ऑपोजिट angles of parallelogram काय नाव आहे ह्या पॅरलोग्रामचं, बाहेरवाल्याचं नाव घ्यायचं, PQRS. ठीक आहे, पॅरलोग्राम PQRS चे हे अपोजिट अँगल असतात आणि पॅरलोग्राम मध्ये काय असतं, अपोजिट अँगल इक्वल असतात म्हणजे सेम असतात. ठीक आहे, नंतर काय म्हणलं, देन फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ ABCR. ह्या ABCR मधलं, अच्छा टू फाइंड लिहायचं विसरलंय का आपलं, दुसरं पेननं थोडं छोट्या अक्षरात मी लिहून टाकते पटकन. टू फाइंड, काय फाइंड करायचं, टू फाइंड अँगल A, अँगल B, अँगल C आणि अँगल R फाइंड करायचं आपल्याला. ठीक आहे, बघा आता हे तर आलं. अँगल R किती आलं, 110 डिग्री. एक फाइंड केला आपण, केला. मग आता बघा अँगल R च्या ऑपोजिट कोण आहे ह्या छोट्या वाल्यामध्ये, बघा हे बाकी सगळं इरेज करते मी, एकच मिनिट. ओके, बाकी सगळं इरेज करते. अँगल R च्या ऑपोजिट कोण आहे बघा, अँगल बी. कारण की हा आतमधला जो छोटा क्वाड्रिलॅटरल आहे हा सुद्धा एक पॅरलोग्राम आहे. हे ज्याला मी ब्लू लाईनने अंडरलाईन करते, हायलाइट करते, ते सुद्धा काय आहे, एक पॅरलोग्राम आहे. त्याच्यामुळे काय येईल, अँगल R इक्वल टू अँगल बी. आता ह्याच्या पुढे तुम्ही काय लिहाल, अँगल R इक्वल टू अँगल बी इक्वल टू 110 डिग्री. का बरं, अगेन सिन्स ऑपोजिट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम. इथे मी शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही सगळे पूर्ण स्पेलिंग नीट लिहायचे. ठीक आहे, ABCR. ह्या ABCR मधलं ABCR, हा ठीक आहे, ABCR मधले हे ऑपोजिट अँगल आहेत आणि त्याच्यामुळे अँगल R आला, अँगल बी आला. आता बघा 110 डिग्री हे पण आलं. आता तिसरा अँगल फाइंड करायचं. तिसरा कोणता, या तर C फाइंड करा या तर B फाइंड करा, तुमची इच्छा आहे कोणतं पण फाइंड करा. मी काय करते, मी करते C फाइंड करते. ओके, C. मग काय येईल, अँगल R, अँगल R प्लस अँगल C इक्वल टू 180 डिग्री. का बरोबर, रिझन तुम्ही सांगा बरं, आठवतंय का, ऍडजसेंट अँगल्स ऑफ पॅरलोग्राम ABCR ऑफ पॅरलोग्राम ABCR. ठीक आहे, बघा अँगल R प्लस अँगल C. अँगल R किती आहे, 110. मग अँगल C किती येते, 180 डिग्री मायनस 110 डिग्री इक्वल टू 70 डिग्री. अँगल C किती आला तुमचा, 70 डिग्री. अँगल C जर 70 आला तर अँगल C च्या ऑपोजिट कोण होता, पहा अँगल C च्या ऑपोजिट कोण आहे, अँगल A आहे. आता हा अँगल पण तुमचा आलेला आहे, हे किती आहे, 70 डिग्री. मग अपोजिट वाला पण किती असेल, 70 डिग्री. आता हेच काय करायचं आपल्याला, फक्त ते लिहायचं आहे, अँगल C इक्वल टू अँगल A इक्वल टू 70 डिग्री. का बरं, opposite angles of parallelogram नीट लिहू थोडंसं, पॅरलोग्राम ABCR. ठीक आहे, आणि मग आता अँगल A सुद्धा आपला आलेला आहे, जे की आहे 70 डिग्री. आले का सगळेचे सगळे अँगल फाइंड केले का आपण, येस. मग खाली वाटलं तर तुम्ही लिहू शकता, देअर फॉर ऑल द अँगल्स ऑफ पॅरलोग्राम ABCR आर 110 डिग्री, 70 डिग्री, 110 डिग्री, 70 डिग्री. ठीक आहे, आता हा 5.1 मधला लास्ट क्वेश्चन आहे, हा आपण पाहूया. ठीक आहे, ओके. सी काय सांगता हा क्वेश्चन, क्वेश्चन सांगते, हे एक फिगर दिलेली आहे सोबत आणि सांगतं की हे पॅरलोग्राम आहे ABCD. पॉइंट E इज ऑन द रे AB. पॉइंट E हे वाला. ठीक आहे, हे अशा प्रकारे आहे की BE इक्वल टू AB हे तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, लिहा गिवनमध्ये. पहिल्यांदा काय काय दिलं ते लिहून घेऊया. गिवनमध्ये दिलं आहे की हे पॅरलोग्राम आहे, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. ओके, 1 मिनिट, लेट मी पॉज.
ओके सी काय दिलेलं आपल्याला ABCD इज अ पॅरलोग्राम. ओके अजून काय दिलेलं आहे BE इक्वल टू AB. मग आपण हेच लिहिणार इथे सेगमेंट BE इक्वल टू AB. ओके टू प्रूफ काय करायचं टू प्रूफ करायचं आहे की लाईन ED है ना लाईन ED बायसेक्ट सेगमेंट BC ॲट पॉईंट F म्हणजे काय बघा लाईन ED आहे हे मी ब्लू न ह्याला कलर करते. लाईन ED जे आहे ना हे BC जी लाईन आहे तुमची ह्याला अशा प्रकारे कट करते की हे F पॉईंटला की बायसेक्ट म्हणजे काय दोन तुकडे व्हायला आणि कसले तुकडे इक्वल म्हणजे काय म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे ना की सेगमेंट BF इक्वल टू FC इक्वल टू सेगमेंट FC हे जे दोन तुकडे होत आहेत ना हे वाला हे इथं BF हे एवढं हे BF आणि हे FC हे दोन्ही तुकडे काय आहेत हे दोन्ही लाईन सेगमेंट हे इक्वल आहेत हे तुम्हाला प्रूफ करायचं. ओके ओके लेट्स सी तुम्हाला दिलेलं काय बघा AB इक्वल टू BE दिलेलं आहे आणि काय दिलेलं आहे की ABCD हे पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राममध्ये काय असते ऑपोजिट साईड्स इक्वल असतात म्हणजे ही जी साईड आहे AB आणि हे जे साईड आहे DC हे काय असणार आहे इक्वल असणार आहे. बघू आपण इथे लिहा सिन्स क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरेलेलोग्राम. ठीक आहे वी हॅव जर का हे पॅरेलोग्राम असेल तर आपल्याजवळ काय काय असणार आहे बघा वी हॅव हे पॅरेलोग्राम जर असेल तर ऑपोजिट साईड इक्वल असणार आहे. थोडंसं सगळं काही इरेज करू जर क्लिअर दिसेल आपल्याला. ठीक आहे ओके नाव सी 1 मिनिट पेन घेते. ओके हे काय म्हणलंय की ABCD हे काय आहे पॅरेलोग्राम म्हणजे काय हे जे साईड आहेत ना AB आणि CD किंवा DC हे काय कसे आहेत इक्वल आहेत. मग तेच लिहायचं आपण सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट म्हणजे लेंथ समान आहे सेगमेंट DC. अजून काय अजून बघा मग जर का हे AB आणि DC इक्वल असेल तर तुम्हाला ऑलरेडी काय सांगितलं की हे AB असं आहे बघा AB कुणाच्या बरोबरीचं आहे DC आणि ह्याच्या आधी तुम्हाला काय सांगितलं होतं की AB बरोबर BE. मग AB जर BEच्या बरोबर पण आहे आणि DCच्या पण इक्वल आहे तर हे दोन्ही आपसमध्ये इक्वल असतील का येस DC इक्वल टू BE. हेच लिहायचं आपण सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट सेगमेंट DC है ना आणि आणखीन काय आहे सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट किंवा इक्वल सेगमेंट BEच नाव आहे ना हां BE सेगमेंट BE देअरफॉर सेगमेंट DC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BE. ठीक आहे DC आणि BE काय आहे कॉन्ग्रुएंट आहे. एवढं लक्षात आलं ठीक आहे. आता करूया आपण प्रूफ करायचं आहे आपल्याला आणि प्रूफ कसं करणार बघा प्रूफ काय करायचं आहे की हे जे BF आहे प्रूफ काय करायचं की BF इज इक्वल टू FC आणि कसं करणार बघू 1 मिनिट सॉरी हां ओके ठीक हे प्रूफ करायचं मला हे BF आणि हे FC इक्वल आहे. मी करणार कसं बघा जर मला इथे ट्रायंगल दिसले आणि त्या ट्रायंगलला जर मी कॉन्ग्रुएंट करून टाकलं तर मी आरामशीर सांगू शकते की हे BF इक्वल टू FC आहे. मला कोणते ट्रायंगल दिसतात बघा हायलाईट करते मी इथे वेगवेगळ्या कलरने करणार. एक तर हा ट्रायंगल दिसतो ज्याला मी येल्लो करते सध्या हा ट्रायंगल आहे. ठीक आहे दुसरा कोणता ट्रायंगल आहे बघा दुसरा हा वाला आहे वरचा हा वाला है ना हां आता ह्याच्यामध्ये ह्याला कॉन्ग्रुएंट प्रूफ करायचं आहे. कॉन्ग्रुएंट प्रूफ करण्याची काही वेगवेगळ्या पद्धती आहेत जसं की 3 साईड इक्वल सांगा SSS एक साईड एक अँगल एक साईड सांगा इक्वल आहे एक अँगल एक साईड आणि दुसरा पण अँगल सांगा इक्वल आहे किंवा मग ते एक RHS वाला पण असतं है ना. मग हे अशा प्रकारे काही टेस्ट आहेत. तिन्ही साईड आपल्याला इक्वल प्रूफ करता येतील का नाही आपल्याला तर प्रूफच हे करायचं की BF इज इक्वल टू FC. मग आपल्याला ऑलरेडीपासून माहीत आहे का नाही माहीत काय बघा मला काय माहिती आहे की हे BE आणि हे DC इक्वल आहे आत्ताच मी प्रूफ केलं आहे ना म्हणजे एक साईड भेटली मला. ठीक आहे हे कॅन्सल करा एक साईड भेटली. अजून काय माहिती बघा अजून काय सांगू शकते मी हे अँगल आणि हे अँगल इक्वल आहे है ना हे अँगल आणि हे अँगल काय हो इक्वल आहे म्हणजे एक अँगल पण भेटला. अजून तिसरी साईड कोणती आहे बघा साईड भेटेल का अँगल भेटेल बघा आता हे वाला हे अँगल आणि हे अँगल पण इक्वल असणार का बरं व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. हे पण इक्वल असणार म्हणजे मला 2 अँगल आणि एक साईड 2 अँगल आणि एक साईड भेटलेला आहे.
ठीक आहे. मग ह्या टेस्टने मी काय सांगणार, SAA साईड अँगल टेस्टने मी काय सांगणार, अरे 1 मिनिट, ओके, की हे ट्रायंगल काय आहे तो कॉन्ग्रुएंट आहेत. ठीक आहे, करूया का मग, चला करूया. लक्षात आलं तुमच्या, काय केलं पहा. ओके, काय केलं पहा, हे वाली साईड हे DC आणि BE एक साईड काय इक्वल दाखवली आहे. नंतर काय, हे अँगल कुठून आलो बघा, तुम्हाला काय सांगितलंय, हे पॅरलोग्राम आहे म्हणजे AE हा पूर्ण ही साईड जी आहे ही, आणि हे खालची DC साईड जी आहे, हे दोन्ही काय पॅरलेल आहे. हे दोन्ही जर पॅरलेल असेल तर हे काय, ह्याचं ट्रान्सव्हर्सल आहे. हे काय AE काय आहे, ट्रान्सव्हर्सल आहे. आणि मग हे असं Z सारखं अँगल तयार झालं ना, ह्याला अल्टरनेट अँगल म्हणतो आपण, है ना. आता इथं बघा, हे पण अजून इथं काय, आता हे अँगल आणि हे अँगल अशा प्रकारच्या अँगलला आपण काय म्हणतो, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. हे दोन्ही अँगल काय असणार, सेम असणार. दोन अँगल एक साईड आपल्याला सेम भेटलेलं आहे. ह्या ट्रायंगलला आपल्याला कॉन्ग्रुएंट प्रूफ करता येतं. आता हीच गोष्ट आपण ना पटापट लिहून टाकूया की झालं. मग प्रूफ पहा, हार्ड वाटतं पण एवढं काही हार्ड नसतं. आपल्याला थोडंसं जर आपण समजून घेतलं ना तर इझी होतं आपल्याला. ठीक आहे, मग घ्या इन ट्रायंगलचे नावं बघा काय काय आहे. इन ट्रायंगल कुठून पण, समजा मी इथून चालू केलं है ना, किंवा इथून चालू करतो मी DCF किंवा DFC लिहू शकता. मग सेम थिंग इथून चालू करा EBF किंवा FEB घ्या. ओके ओके, इन ट्रायंगल DCF आणि इन ट्रायंगल EBF. ओके, लेट्स राईट इन ट्रायंगल, इथं लिहा इन ट्रायंगल, नाव काय होतं पहा, DCF, इन ट्रायंगल DCF अँड ट्रायंगल, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव पहा DCF, दुसऱ्या ट्रायंगलचं नाव आहे EBF. काय काय माहिती आपल्याला, ही साईड सेगमेंट DC आणि सेगमेंट PE कॉन्ग्रुएंट आहे. ठीक आहे, काय माहिती आहे, सेगमेंट DC कॉन्ग्रुएंट सेगमेंट BE वरच प्रूफ केला आहे आपण. ह्याला नंबर 1 द्या, लिहा फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे, आता काय, हे एक अल्टरनेट अँगल सांगितलं होतं आपण, हे वाला आणि हे वाला. ह्या अँगलचं नाव बघा FDC किंवा CDF. मग CDF नाव लिहिते मी, अँगल CDF कॉन्ग्रुएंट. त्या दुसऱ्यावाल्या अँगलचं नाव काय बघा, FEB किंवा BEF. ठीक आहे, CDF BEF. मग BEF नाव लिहिते, अँगल BEF. अँगल BEF का बरं, ह्याचं रिझन काय, हे असं ॲरो करायचं नाही तुम्ही, अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे ना. दुसरं काय बघा, अल्टरनेट अँगल झालं. आता पहा, आता हा वाला अँगल ना, ह्या अँगलचं नाव काय बघा, DFC आणि हा वाला अँगल BFE. अँगल DFC किंवा ह्याला CFD पण लिहू शकता. कॉन्ग्रुएंट अँगल BF, काय नाव आहे, BFE का बरं, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे, मग आता हे तिन्ही प्रूफ केले आपण. देअरफॉर बाय SAA टेस्ट वी हॅव, काय माहिती आपल्याला, ट्रायंगल, ह्या दोन्ही ट्रायंगलचे नावं लिहा जे तुम्ही घेतले होते, ट्रायंगल DFC कॉन्ग्रुएंट ट्रायंगल EBF. हे प्रूफ केलं. आता जेव्हा हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होतील म्हणजे काय, हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. एका प्रकारे बघायला गेलं तर फक्त नावं वेगवेगळी आहेत, फक्त काय, नावं वेगवेगळी आहेत. ठीक आहे, मग काही, का बरं आपण कॉन्ग्रुएंट प्रूफ करत असतो बघा. कोणत्या पण ट्रायंगलमध्ये 3 अँगल आणि 3 साईड असतात. कोणत्या पण ट्रायंगलमध्ये 3 साईड आणि 3 अँगल असतात. म्हणजे हे टोटल 6 घटक झाले, टोटल 6 एलिमेंट, 6 घटक झाले. ह्या 6 पैकी कोणते पण 3 घटक, या तर 3 साईड, या तर एक साईड 2 अँगल 1 साईड, है ना, असं. किंवा मग असं जर तुम्ही प्रूफ केलात, किंवा 3 अँगल. ठीक आहे, असं जर तुम्ही प्रूफ केला तर बाकीचे जे उरलेले 3 घटक आहेत ना, त्याला आपल्याला सेम प्रूफ करता येते. म्हणून आपण असं करतो इथं. मग इथं बघा, आपण काय काय इक्वल प्रूफ केलेलं आहे. आपण हे इक्वल प्रूफ केलेलं आहे, हे इक्वल आहे म्हणून सांगितलेलं आहे. हे वाले अँगल इक्वल आहेत म्हणून सांगितलेले आहेत, हे वाला आणि हे वाला अँगल, आणि हे वाला अँगल इक्वल आहे असं सांगितलेलं आहे. आता काय उरलं बघा,
ब्लू पेनने दाखवते काय उरलं ते. आता मला काय काय सांगता येईल, मला सांगता येईल की हा अँगल आणि हा अँगल सेम आहे, हा अँगल आणि हा हा अँगल सी आणि अँगल बी सेम आहे हे सांगता येईल. का बरं? कारण की हे दोन्ही ट्रायंगल काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहे. अजून मला काय सांगता येईल, ही जी मोठीवाली साईड आहे ना डी एफ आणि ही जी साईड आहे ई एफ किंवा एफ ई हे दोन्ही सेम आहे म्हणून सांगता येईल मला. का बरं? कारण हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. आणखीन काय सांगता येईल की ही जी साईड आहे बी एफ ही इक्वल आहे एफ सीच्या आणि मला हेच पाहिजे की बी एफ आहे इक्वल एफ सीच्या. मग मी एवढंच लिहिणार, बाकी सगळे लिहित बसणार नाही. मग लिहा, पुढे लिहा. देअरफॉर सेगमेंट काय नाव होतं, बी एफ आणि एफ सी ना, हां सेगमेंट बी एफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट एफ सी. का बरं? CSCT करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे जे साईड आहेत ना ते, म्हणजे कसं, म्हणजे आता समजा असं हे दोन ट्रायंगल आहेत माझ्यापाशी असे है ना, तर ह्या ट्रायंगलमध्ये बघा ABC नाव आहे आणि ह्याचं PQR नाव. तर ह्याच्यासारखं म्हणजे ह्या अँगल सारखं इकडं कोणता अँगल आहे, आर आहे, तर हे अँगल सी च्या इक्वल असेल अँगल आर किंवा कॉन्ग्रुएंट असेल. ह्याच्यासारखं इकडे कोणता अँगल आहे, बी आहे. अँगल क्यू कॉन्ग्रुएंट असेल कुणाच्या, सी वाले लिहिले म्हणजे अँगल बी आधी लिहा, असेल कुणाच्या अँगल क्यूच्या. आणि सेम थिंग अँगल ए कॉन्ग्रुएंट असेल कुणाच्या, अँगल पीच्या. साईड पण असंच जायचं, इकडची साईड घेतली ना तुम्ही ए बी तर मग इकडे कोणची घ्यायची, पी क्यू. जर इकडे बी सी घेतला तर इकडची कोणती घ्यायची, क्यू आर. आणि इकडे ए सी घेतला तर इकडचं कोणतं घ्यायचं, पी आर. हे इक्वल असणार असं तुम्ही सांगता. ओके ओके ना, इथं तुम्हाला हेच दाखवायचं होतं की सेगमेंट बी एफ हे सेगमेंट एफ सीच्या कॉन्ग्रुएंट आहे, तुम्ही दाखवलात है ना. मग हे दोन्ही जर इक्वल असेल तर मग काय असणार, एफ हा मिड पॉईंट आहे. हे दोन्ही जर इक्वल असेल तर एफ काय असणार, मिड पॉईंट असणार. मग काय लिहिणार तुम्ही, देअरफॉर लाईनचं नाव काय होतं बघा, मोठी लाईन ईडी. सगळं इथे रेज करू का, ओके. हे मोठी लाईन पहा ईडी इंटरसेक्ट BC. देअरफॉर लाईन ईडी बायसेक्ट BC, लाईन ईडी बायसेक्ट BC ॲट पॉईंट एफ. मला कसं कळालं ॲट पॉईंट एफ बायसेक्ट करते, कारण की ही जी लाईन आहे ना BC हे ह्या पॉईंट एफ वरून कट झाली ना, तर काय व्हायला लागलं की BF इक्वल टू FC व्हायला लागले, जे की मी प्रूफ केले. ह्याच्यावरून मला कळालं की हा एफ काय मिड पॉईंट आहे, असा पॉईंट आहे की ह्या दोन्हीचे इक्वल पार्ट व्हायला लागले. ठीक आहे, हेन्स प्रूव्ड. संपलं. हे असलं काही काढत बसायची गरज नाही. लेट मी रेज इट. ओके, इथं तुमचा 5.1 हा एक्सरसाइज संपलेला आहे. ओके ओके, नाउ लेट्स स्टॉप हिअर.